रोशन मनास. हॅलो चेक. निश्चित आता मात्र क्वार्टर फायनलची ही तिसरी लढत आपण पाहतोय. नेनवली विरुद्ध रणधुरंदर पाली. यानंतर पुढील होणारा सामना असेल क्रीडा मंडळ आंबोले विरुद्ध भैरनाथ वावे. आपण तयारीत राहायचं आहे. आपल्याकरिता हा पहिला पुकार, फर्स्ट कॉल. उल्हास क्रीडा मंडळ आंबोली विरुद्ध भैरनाथ वावे. आपण तयारीत राहायचं आहे. चढाईकरता या बेस मात्र सज्ज झालाय. वेगाचा बेतास बादशाह म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं, ज्या खेळाडूने मागच्या सामन्यामध्ये टर्निंग पॉइंट रेड करून त्या ठिकाणी सामना भिरकावला, असा हा रोहित जगताप आपल्याला बघायला मिळतोय. मी मंगेश मनवी आपल्याला विनंती करतो, या ठिकाणी आपण एक शुभ सन्मान करायचा आहे. मंगेश मनवी यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी उमेशजी म्हस्के यांचा या ठिकाणी यथोचित सन्मान करतोय. सुधागड तालुका स्पोर्ट्स असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष आदरणीय उमेशजी म्हस्के यांचा आपण या ठिकाणी शुभ सन्मान करतोय. हॅलो. या ठिकाणी तालुक्यातील अतिशय नावाजलेले निवेदक की या सुधागड तालुक्यामध्ये लाडके म्हणतात असे संपूर्ण तालुका, त्याचबरोबर ठाणा, मुंबई, पुणा, डोंबिवली या सर्व ठिकाणी, तसे रायगडच्या बाहेर सुद्धा निवेदकची भूमिका अतिशय उत्तम पद्धतीने बजावणारे अलंकार मनवी या व्यक्तीचं अतिशय नावोल्लेख करणं गरजेचं आहे. कारण कुठेही तालुक्यात स्पर्धा असू द्या, या स्पर्धेसाठी आवर्जून उपस्थित राहणारे आणि अतिशय आपल्या सुमृद वाणीतून या ठिकाणी निवेदकची भूमिका, खेळाडूचा उल्लेख, अतिशय प्रत्येक खेळाडूचं नाव त्यांच्या तोंडावर असे या अलंकार मनवी यांचा अतिश साहेब आपण या ठिकाणी यायचं आहे. आपल्या शुभ हस्ते पुढील सत्कार होणार आहे. अतिश भांगरे आपण जरा स्टेजवर या. अतिश भांगरे साहेब आपण स्टेजवर यायचं. आपल्या शुभ हस्ते पुढील सत्कार होणार आहे. आपले निवेदक अलंकार मनवी साहेब यांचं या ठिकाणी जोरात टाळ्या होऊ द्या. या अतिश भांगरे साहेब आपण स्टेजवर या. आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी आपले जे लाडके निवेदक आहेत अलंकार मनवी, उत्तम निवेदक ची भूमिका या ठिकाणी ते बजावत असतात, त्यांचा या ठिकाणी सत्कार आपल्या शुभ हस्ते होत आहे आणि त्यांनी स्वीकारायचा आहे. फोटोग्राफर आपला या ठिकाणी मनवी साहेबांचा या ठिकाणी फोटो आपण छायाचित्र या ठिकाणी घ्यायचे,
तर आपलं महत्वाची भूमिका आहे. सुंदर खेळ चालू आहे. पाली वर्सेस नेनवली चुरशीचा सामना आहे. पाहण्यासारखा सामना आहे. यानंतर आपण पुकार दिलेला आहे आंबोले वर्सेस उल्हास आंबोले आणि वावे यानंतर होणाऱ्या सामन्यासाठी आपण पहिला पुकार दिलेला आहे. अतिशय सुंदर काम आपलं आहे अलंकार मनवी साहेब. सुंदर आपल्या वाणीतून आपण या ठिकाणी निवेदकची भूमिका करता. मित्रांनो या ठिकाणी मैदानामध्ये कोणाचा तरी विवोचा मोबाईल सापडलेला आहे. कोणाचा तरी या ठिकाणी विवोचा मोबाईल सापडलेला आहे. ज्याचा कोणाचा असेल कृपया आपण ओळख पटून घेऊन जायचं आहे. या ठिकाणी कोणाचा तरी विवोचा मोबाईल सापडलेला आहे. आदरणीय सटुराम नारायण दळवी आंबोले यांच्याकडून आमच्या मंडळाला 500 रुपयाचं भरघोस देणगी मूल्य प्राप्त झालेलं आहे. मंडळ आपला आभारी आहे. धन्यवाद. या ठिकाणी ज्याचा कोणाचा विवोचा मोबाईल असेल आपण ग्रुप ग्रामपंचायत रासळचे विद्यमान सदस्य आदरणीय धनंजयजी म्हस्के आपल्याला विनंती आपण व्यासपीठावरती यायचं आहे. आदरणीय धनंजयजी म्हस्के तसेच रासळ येथील उद्योजक आदरणीय अक्षयजी खाडे आपल्याला देखील विनंती आहे आपण देखील व्यासपीठावरती यायचं आहे. अतिशय चुरशीची लढत आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते. रणधुरंधर पाली विरुद्ध उदलाय माता नेनवली या दोन संघांच्या दरम्यान खऱ्या अर्थाने एक रंजकदार सामना आपल्याला बघायला मिळतोय. चढाई करता यावेळेस मात्र गौरव म्हात्रे खऱ्या अर्थाने शिवछत्रपतींच्या भूमीमधले आपण सारी मंडळी या ठिकाणी या कबड्डी खेळाचा अगदी मनमुराद पद्धतीने आनंद घेतोय की पृथ्वीवरती पुन्हा ऐसा प्रताप होणे नाही. की पृथ्वीवरती पुन्हा ऐसा प्रताप होणे नाही. सूर्या इतका कधी कोणाचा प्रकाश होणे नाही. अरे बळीराजाच्या घामाची खरी किंमत केली जाणे. शेतकऱ्याच्या घामाची खरी किंमत केली जाणे. अरे शिवबा जैसा ऐसा जगात राजा होणे नाही. शिवबा जैसा अख्ख्या जगात राजा होणे नाही. छत्रपती शिवरायांच्या या भूमीतील आपण सारी मंडळी आणि त्या शिवछत्रपतींच्या उपकारांवरतीच आपण सारे आज हिंदू म्हणून स्वतःला संबोधतो. त्या छत्रपतींचा नामघोष या मैदानामध्ये झाला पाहिजे. बोला छत्रपतीजी शिवाजी महाराज की. धन्यवाद. चढाई करता आता मात्र रणधुरंधर पाली संघाचा आदरणीय सुलतानभाई बेनसेकर यांचं या ठिकाणी शुभागमन होतं. आदरणीय सुलतानभाईंना विनंती असेल की आपण व्यासपीठावर देऊन विराजमान व्हायचं आहे. हॅलो चेक. निश्चितच मित्रांनो जवळजवळ खेळामध्ये 12 वाजायला आलेले आहेत. रात्रीचे 12 वाजलेले आहेत. निश्चितच आपल्या महिला भगिनी या ठिकाणी अगदी सुरुवातीपासून या कबड्डी स्पर्धेचा आनंद घेत आहेत. आज रविवार मालिकांना देखील सुट्टी. काय करावं कबड्डी बघायला जाऊया. आपण आलात खरोखर आपलं मनपूर्वक धन्यवाद. निश्चितच तलवारीपेक्षा तीक्ष्ण या नजरेची धार आहे की महाराष्ट्राची वाघीण तू भवानी सवार आहे. अगं भगव्याची रक्षिणी तू या महाराष्ट्राची मेख आहे आणि दुबळी समजू नकोस कधी स्वतःला. कारण तू राजमाता जिजाऊंची लेख आहे. कारण तू राष्ट्रमाता जिजाऊंची लेख आहे. असे जिजाऊंचे लेखी या ठिकाणी या कबड्डी स्पर्धेचा मनमुराद पद्धतीने आनंद घेत आहेत. मित्र एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे त्या महिला भगिनींकरिता या कबड्डी स्पर्धेदरम्यान आपण उपस्थित राहिलात. जर गुणतालिका आपण पाहिली तर 4-4 समसमान गुणांवरती हा चालू सामना आपल्याला बघायला मिळतोय. चढाई करता
रोहित जगताप. एक जबरदस्त आक्रमक खेळाडू आपल्याला बघायला मिळतो रोहितच्या माध्यमातून. माघारी परतला त्याला प्रत्युत्तर देईल दीपेश भोय. जर्सी क्रमांक 7 एक भरधाव वेगाचा आणि ताकदीचा डाई बहादर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं असा दीपेश. 5 एक समीकरण असेल. बघूया कितपत गुणांची लयलूट करतो यावेळेस मात्र. आगतम स्वागतम सुस्वागतम. आदरणीय सुलतानजी बेनसेकर आपल्याला विनंती आहे आपण व्यासपीठावरती येऊन विराज बनवायचा आहे. पाली नगर पंचायतीचे विद्यमान उपनगर अध्यक्ष आदरणीय सुलतानभाई बेनसेकर यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. तसेच आदरणीय अविनाशजी सावंत सर आपल्याला देखील विनंती आहे आपण देखील व्यासपीठावरती येऊन विराज बनवायचं. आदरणीय अविनाशजी सावंत सर. चला दुसरा पुकार. हॅलो चेक. उल्हास क्रीडा मंडळ आंबोले विरुद्ध भैरनाथ वाबे आपल्याला खेळण्याकरिता हा दुसरा पुकार असेल. वेलकम असेल आपला आदरणीय सुलतानभाई बेनसेकर. मध्यंतर झालाय. मध्यंतरापर्यंत एका गुणाने निश्चितच रणधुरंदर पाली संघ आघाडीवरती असेल. प्रतिस्पर्धी संघाने याची नोंद घ्या. चढाई करता आता मात्र रोशन मन्नास आपल्याला विनंती करतो आपण शुभ सन्मान या ठिकाणी करायचा आहे. हॅलो चेक. रोशन मन्नास यांच्या शुभ हस्ते आदरणीय सुलतानभाई बेनसेकर यांचा आपण या ठिकाणी यथोचित सन्मान करतोय. रोशन मन्नास यांच्या शुभ हस्ते. प्रदीप यादव आपण व्यासपीठाकडे या. प्रदीप यादव आपल्याला विनंती असेल. प्रदीप यादव आपल्याला विनंती करतो आदरणीय अविनाशजी सावंत यांचा शुभ सन्मान करायचा आहे. खऱ्या अर्थाने ज्या व्यक्तिमत्वाच्या माध्यमातून पालीमध्ये पहिली व्यायामशाळा काढण्यात आली असे अविनाशजी सावंत सर यांचा आपण या ठिकाणी यथोचित शुभ सन्मान करतोय. अतिशय सुंदर चढाई या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते. पारस मगरच्या माध्यमातून आदरणीय सुलतानजी बेनसेकर यांच्या माध्यमातून आमच्या मंडळाला रोख रक्कम 1500 रुपयाचं भरघोस असं देणगी मूल्य प्राप्त झालेलं आहे. मंडळ आपला आभारी आहे. धन्यवाद आदरणीय सुलतान भाई.
चढाई करता आता मात्र गौरव म्हात्रे निश्चितच एक जबरदस्त आणि आक्रमक खेळाडू म्हणून जाणला जातो हा गौरव. यावेळेस मात्र माघारी परततोय, त्याला प्रत्युत्तर देईल रोहित. यावेळेस मात्र चेर बंद होतो. अतिशय सुंदर पकड या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते अजय महाडिकच्या माध्यमातून. प्रत्युत्तर देतोय गंधर्व मांडवकर. 38 नंबरची जर्सी प्रदान केलेला खेळाडू यावेळेस मात्र माघारी परततो, त्याला प्रत्युत्तर देईल अर्पित मोरे. 5 एक समीकरण असेल. 7-6-6-7 1 गुणाने निश्चितच नेनोली संघ आघाडीवरती आहे. बघूया कितपत प्रयत्न करतोय अर्पित. अरे त्या दुनियेचा आवाज येतो. अरे हे तर सगळे बोलताय तसं. हॅलो चेक. आता मात्र 8 आणि 7 निश्चितच काहीसे फासे आता मात्र उलटे पडताना आपल्याला बघायला मिळतात. चढाई करता दीपेश होय त्या ठिकाणी सज्ज झालाय 2 नंबर जर्सी मध्ये. हा देखील एक आक्रमक खेळाडू म्हणून जाणला जातो. अद्यापर्यंत एक सायकल या खेळाडूच्या नावावरती झाली आहे, परंतु अनेक होणं गरजेचं असेल. आज देखील संधी असेल दीपेश होय, जर आपण विजयी झालात तर मात्र निश्चितच सायकलच्या दिशेने वाटचाल करू शकता. सज्ज झालाय पारस मगर 3 नंबर जर्सी मध्ये. एक मजबूत देश लाभलेला खेळाडू माघारी परत, त्याला प्रत्युत्तर देईल गौरव. यावेळेस मात्र निसटलाय. जबरदस्त स्केप आपल्याला बघायला मिळते गौरवच्या माध्यमातून. खरोखर आक्रमक पवित्रा घेतला जातोय. प्रत्युत्तर देईल आता मात्र पारस मगर. निश्चितच 9 आणि 7 आता मात्र कमबॅक केला जातोय. 8-9 9-8 एका गुणाच्या फरकाने आघाडीवरती असेल रणधुरंदर पाली.
चढाई करत आता मात्र पुन्हा एकदा पारस कमबॅक करावं लागेल जर संघाला विजयी करायचा असेल, परंतु एम्प्टी रेड आपल्याला बघायला मिळते. रिक्त सेम आखारी परतलाय. प्रत्युत्तर दाखल या ठिकाणी दीपेश भोय. निश्चितच थर्ड रेडची वाट पाहिली जाते दोन्ही संघांच्या माध्यमातून. अतिशय सुंदर आणि रोमहर्षक सामना आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतोय. आता मात्र तुटीत काळाचा अवलंब केला जातो. निश्चितच टाइम आउट घेतला जातोय. प्लॅनिंग करता वेळ या ठिकाणी निश्चितच नेनवली संघाच्या माध्यमातून घेतला जातोय. चला तिसरा व अंतिम पुकार, थर्ड अँड फायनल कॉल. भैरनाथ क्रीडा मंडळ वावे विरुद्ध उल्हास क्रीडा मंडळ अंबोले. आपण मैदानाच्या गेटकडे चला. वावे विरुद्ध अंबोले मैदानाच्या गेटकडे चला. आता मात्र थर्ड रेड तिसरी चढाई डू ऑर डाय चढाई करता सज्ज झालाय गौरव म्हात्रे रुपे वादळ. बघूया कितपत प्रयत्न करतोय. 5 खेळाडू मैदानामध्ये असेल, गुण मिळवणं सहज शक्य होणार नाही. डीप रेड करावी लागेल, परंतु जर डीप रेड झाली तर मात्र यावेळेस मात्र गौरव मैदानाच्या बाहेर. आता मात्र थर्ड रेड निश्चितच नेनवली संघाच्या माध्यमातून रोहित त्याच्यावरती जबाबदारी आणि दारोमदार असेल. यावेळेस मात्र चढाई करता दीपेश भोई याच्यावरती आता मात्र जबाबदारी असेल. संयम बाळगावा लागेल विजय व्हायचा असेल तर, परंतु यावेळेस दीपेश मैदानाच्या बाहेर. खरोखर अतिशय सुंदर आणि यावेळेस मात्र अजय महाडिक बीट ठेवतोय. नेनवली संघ मात्र निश्चितच पुढे सरसावतोय. सामना मात्र संपुष्टात आलाय आणि निश्चितच या ठिकाणी सेमीफायनल मध्ये दाखल होणारा